नमस्कार मित्रांनो, मी सुनील भोसले. म्युच्युअल फंड सही हे माझ्या चॅनलचं नाव आहे आणि ह्या चॅनलमध्ये येण्याचं कारण हा माझा पहिला नवा कोरा व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्यामागचं कारण हेच आहे, की यापूर्वी मी 12 वर्ष म्युच्युअल फंडमध्ये काम कसं करायचं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय करायला हवं आणि काय करू नये, याच्या संदर्भात सखोल माहिती मी स्वतः आत्मसात केली आणि 12 वर्षानंतर सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आता मी YouTubeचंच काम पर्याय निवडला. तर आता हे डिजिटलचं युग आहे. अर्थात सांगायची गरज नाही, YouTube इज अ मस्ट. म्हणून मी त्याचा ह्या क्षेत्राचा YouTube चॅनलचा YouTube चॅनलची मदत घेतली आणि हा पहिला एकदम नवा कोरा व्हिडिओ आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की ते आपण बघताच आहात. एक व्हिडिओ हा सुरू करण्यापूर्वी, माझी माहिती देण्यापूर्वी एक विनंती करतो, की माझ्या बॅकग्राऊंडमध्ये काही नॉईज येतो आहे, केऑस येतो आहे. तो आवाज आहे कारण हा व्हिडिओ मी अजून एडिटिंग वगैरे न करताच अपलोड करतो आहे. त्यामुळे तो बॅकग्राऊंड येणारा जो काही आवाज आहे त्याबद्दल मी आपली माफी मागतो. आता मी पुढे सुरू करतो, की या म्युच्युअल फंडामध्ये सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे आणि माहिती नसेल तर अभिमन्यू व्हायला वेळ लागणार नाही. अर्धवट माहितीमुळे अभिमन्यू चक्रव्यूहात शिरला, पण चक्रव्यूहातून बाहेर पडताना त्याला मृत्यूशी सामना करावा. आपलं तसं होऊ नये. आपली जे काही हार्ड अर्न मनी आहे, ते योग्य हातात गेले पाहिजेत. योग्य फंड निवडून त्याच्यामार्फत तुमची गुंतवणूक लाँग टर्मसाठी केली पाहिजे. शॉर्ट टर्ममध्ये अजिबातच करू नये. तर अशा प्रकारची माहिती घेऊन मी यापुढे आपल्यासमोर येणार आहे. तर आता मी फक्त माझ्याबद्दलच सांगणार आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ राहील तो फक्त माझ्या संदर्भातच असेल. तर माझी काम करण्याची पद्धत कशी आहे? सर्वात पहिलं म्हणजे मी सेबी रजिस्टर्ड आहे, एम्फी रजिस्टर्ड, अप्रूव्ड म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर, डिस्ट्रिब्युटर, कन्सल्टंट सर्व काही आहे. सर्व काही त्यांच्या नियमांमध्ये बसूनच मी ही कामं करतो. म्हणजे त्यांचे जे असणारे मोठमोठे बँकांचे, फॉर एक्झाम्पल HDFC बँक म्हणा, टाटा म्युच्युअल फंड म्हणा, बंधन बँक म्हणा, बजाज फिनसर्व म्हणा, असे जे काही मोठमोठे फंड हाऊसेस आहेत, AMCs आहेत, यांचे सेमिनार्स असतात आणि त्या सेमिनार्समध्ये आम्हाला इन्व्हाईट केलं जातं. सेमिनार्सचा आम्हाला काय फायदा होतो? ज्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री नसते कारण तुम्ही त्यांचे कन्सल्टंट नसतात किंवा तुम्ही त्यांचे सदस्य नसतात. म्हणून तुम्हाला तिथे एंट्री मिळत नसते. पण आमच्या थ्रू आम्ही तुम्हाला तिथे कॉल नक्की करू शकतो. एवढं मात्र नक्की. जर तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहिलात आणि तुम्हाला जास्तीत जास्त तिथेही मार्गदर्शन मी करू शकतो. तर या टोनवर मी पुढे आता म्हणतो, की तुम्हाला जर तुमची पैशाचं वित्तीय नियोजन करायचं असेल, व्यवस्थित करायचं असेल आणि तेही खास करून म्युच्युअल फंडमध्ये, तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला चांगल्यात चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि हाच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट आहे किंवा हे चॅनल सुरू करण्याचं उद्दिष्ट माझं तेच असणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की जर समजा तुम्हाला म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करताना काही त्रास होत असेल, काही अडथळे येत असेल, तर तुम्ही ह्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही आहेत, जे प्रश्न आहेत, जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या नक्की त्याच्यामध्ये नमूद करा. तुम्हाला नक्की माझ्यापासून काय हवं आहे, ते त्याच्यामध्ये शेअर करा. ते कॉमेंट्समध्ये टाका, कॉमेंट्स बॉक्समध्ये. म्हणजे मला वाचता येईल, मला त्याच्याबद्दल जाणून घेता येईल, की नक्की माझ्या व्ह्युअर्सना, जे कोणी माझ्याशी कनेक्टेड होणार आहेत या इथून पुढे, त्यांना मी अधिक चांगल्या प्रकारे गाईड करू शकेन. हे झालं गाईडन्स संदर्भात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे होईल काय, तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ बघायला. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, हिट करा. म्हणजे तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाच मिळेल, जे माझ्या नवीन व्हिडिओ संदर्भात असेल. आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक केला तरी चालेल. का? डिसलाईक केल्याने मला कळेल, की माझ्या व्ह्युअर्सना हा व्हिडिओ आवडला नाही. मग त्याच्यामागे कारण काय आहे, ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन आणि त्या ज्या काही चुका आहेत त्या मी त्या 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 मी करणार पण नाही किंवा त्या पुढे अव्हॉइड करेन. चौथं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. म्हणजे होईल काय, ही माहिती तुमच्यापर्यंतच मर्यादित न राहता ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणजेच काय, तुमचे मित्र म्हणा, तुमच्या
सभोवतालची जे काय तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियातल्या लोकांपर्यंत पोहोचेल. तुमचे मित्रपरिवार, तुमचे ऑफिसचे कलीग, तुमचे कॉलेजचे कलीग, तुमचे क्लब हाऊसचे कलीग, जे कोणी आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल आणि तेही गुंतवणूक कशी करायची या संदर्भात त्यांना अगदी तळागाळापासून माहिती मिळते. उद्दिष्ट एवढंच असेल माझं, की 144 कोटी लोकं आहेत. सगळ्यांना इन्व्हेस्टमेंट काही म्युच्युअल फंडामध्ये जमत नाही आहे किंवा कशी करायची त्याचं योग्य मार्गदर्शन होत नाही आहे आणि तेच मार्गदर्शन करण्याचा मी माझ्या या व्हिडिओमार्फत प्रयत्न करणार आहे. तर आपण एवढी माझी विनंती असेल, की आपण हे कार्य नक्की करा, म्हणजे याचं तुम्हालाही श्रेय मिळेल. आणि आत्ता मी इथे आपली रजा घेतो. धन्यवाद. आपण आपली काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा.